बघा काळजीपूर्वक लक्ष द्या बाळांनो. 4 नंबरची प्रॉपर्टीज पेज नंबर 2. Areas of two triangles having equal bases and equal heights are equal. जर दोन ट्रायंगलचा बेस इक्वल आहे, दोघांची हाईट इक्वल असेल तर दोघांचा एरिया समान असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. आता हाईटला हाईट इक्वल दिलेलं आहे, बेस इक्वल दिलेला आहे, म्हणजे दोघांचा एरिया समानच असणार. म्हणजे रेशो काय असणार? 1:1. आता हा ट्रायंगल मी घेतोय पलीकडे बाळांनो. सांगा गिवन. गिवन मध्ये बाळांनो अलीकडचा ट्रायंगल, इन ट्रायंगल ABC, सेगमेंट AD, परपेंडिकुलर साइड BC, इन ट्रायंगल पलीकडचा ट्रायंगल PQR, सेगमेंट PS, परपेंडिकुलर साइड QR. आणि बाळांनो काय दिलंय? हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट. दोघांचा बेस इक्वल दिलेला आहे, हाईट सुद्धा इक्वल दिलेले आहे. म्हणजे ते आता आपल्याला गिवन मध्ये लिहावं लागेल. BC इज इक्वल टू QR अँड AD इज इक्वल टू PS. टू प्रूव्ह मध्ये काय येणार बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोघांचा एरिया इक्वल किंवा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/1. ADPS ला भाग जाऊन कितीचा भाग राहिला? तिथं 1/1 राहिला. मग हे विचारतील किंवा हे विचारतील, दोन्हीचा अर्थ एक. अलीकडं भागलेलं आहे त्यानं पलीकडं गुणलं. PQR एके PQR, दोघं समान झाली, दोन्हीही इक्वल आहेत बाळा. आता प्रूफ मध्ये काय देतोय बा? प्रूफ मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाइट. पाया गुणिले लंब उंची इन ट्रायंगल ABC कॉमा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाइट. बेस कोणता आला? BC इंटू हाइट AD नंबर 1. इन ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस QR इंटू PS नंबर 2. आता दोघांचा भागाकार फ्रॉम 1 and 2 area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1/2. आता ABC चा एरिया कोणता काढला आपण? बेस इंटू हाइट अपॉन 1/2 QR इंटू PS. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ लाभ गेला बाण BC इंटू AD QR इंटू PS.
बरोबर. बट BC is equal to QR and AD is equal to PS. Give reason. गिवन मध्ये आपल्याला BC आणि QR बेस इक्वल दिलाय, हाईट इक्वल दिलेला आहे गिवन मध्ये. मग BC ला QR गेला, AD ला PS गेला. कोण शिल्लक राहिलं बाळांनो? तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/1. भागलेलं आहे त्यानं गुणलं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to area of triangle PQR. थेरम संपलेला आहे. व्यवस्थित बघायचं, लेखन करायचं बाळांनो. लिहून घ्या व्यवस्थित. इन ट्रायंगल ABC AD perpendicular side BC, in triangle PQR segment PS is perpendicular to side QR. base equal दिला, height equal दिला, having equal basis and having equal heights दिलेला आपल्याला बाळांनो. टू प्रूव्ह काय तर दोघांचा एरिया इक्वल द्यायचा, समान द्यायचा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. फॉर्म्युला इन ट्रायंगल ABC area of triangle ABC is equal to 1/2 BC into AD. Statement number 1 in triangle PQR मध्ये area of triangle PQR is equal to 1/2 QR into PS. Statement number 2 from 1 and 2 area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1/2 BC into AD upon 1/2 QR into PS from 1 and 2. मग 1/2 ला 1/2 गेला, BC into AD upon QR into PS. But base BC is equal to base QR given, height AD is equal to height PS given. मग BC ला BC, AD ला AD गेला. area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1/1. मग भागलेला गुणलं. area of triangle ABC is equal to area of triangle PQR. Hence the areas of two triangles having equal base and equal heights are equal. आता व्यवस्थित लिखाण करा. लिखाण थेरम लिहून घ्या, फिगर काढा, गिवन लिहून काढा. गेल्या वर्षीच्या वह्या शिल्लक राहिले असतील कोरी पानं, ती कोरी पानं घ्यायची, त्याच्यावर लिखाण भरपूर केलं पाहिजे बाळांनो.